फुलांची झाड आहेत. हा व्हाईट गुलाब आहे. पुण्यभूमी भारत. जय श्री महाकाल. बोला गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. अमृत मंथन ना बाबू. प्रवेशद्वार आहे. हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही इकडे आलो आहे उज्जैनला. आता आम्ही रेडी वगैरे झालो आहे आणि आम्ही चाललो आहे आता महाकालच्या दर्शनाला. बघूया, पहिल्यांदा नाश्ता वगैरे करतो, नंतर मग जातो महाकालच्या दर्शनाला. थोडं लवकरच जायला पाहिजे, जरा घाई करायला पाहिजे, नाहीतर मग लाईन वगैरे लागली तर मग खूप सारे ठिकाणी आम्हाला फिरायचं आहे. त्याच्यामुळे फटाफट आम्ही निघतो आता इथून रूममधून. बघा मस्त प्रतीक, बघा बॅग वगैरे बघ असा फॉरेनला जातोय असा. तिकडे आई वगैरे, आईला पण पप्पांना खूप इच्छा होती पप्पांना घेऊन यायची, पण पप्पा नाही आले. तर मग जाऊ देत, आई आली आणि आमची पण आई नाही आली. त्यांना पण बोललेलं आम्ही चला म्हणून. थंडी खूप आहे इकडे, खूप म्हणजे खूप थंडी आहे, त्याच्यामुळे त्या नाही बोलल्या. आणि आईच काय बघितलं ना तुम्ही, किती स्वेटर वगैरे घालून आलेली अंगावर वगैरे घेऊन. चला तन्मय आमचं रेडी झालाय. तन्मयला काही गरज नाही मम्मीची वगैरे, आम्ही असेल तर बस झाला. हे बघा सारखे आरशात बघतायत ही लोक सर्व, कसं दिसतोय काय. आणि सर्वांनी व्यवस्थित घ्या सर्व वस्तू. गुलाब आहे तिकडे, हे बघा फुलांची झाड आहेत. हा व्हाईट गुलाब आहे आणि हा पिंक वाला, डार्क पिंक. कृपया फुलपत्तीनं थोडे मस्त झाडं लावले तिकडे. माझा हिरो बघा कसा दिसतोय, वाव जबरदस्त. काय बोलताय? आता जाऊया, थोडासा नाश्ता करूया, भूक लागली खूप, आणि मग नंतर मग देवळात जाऊ आपण. थोडासा आजूबाजूचा परिसर दाखवतोय आम्ही, जिथे आता आंघोळीसाठी वगैरे थांबलेलो. 2 दिवस आहे इकडे, खूप फिरणार आहे. रात्री पण फिरणार, दिवसाचा पण, दिवस रात्र फिरायचा आहे इकडे. इंदोर वगैरे सगळं आम्ही एक्सप्लोर करू. बघाच तुम्ही काय ते बघूया. तलाव नाही, गार्डन आहे. बघा बसण्याचं मस्त आहे बघा, एकदम स्वच्छ आहे परिसर सर्व. इथे भारत माता मंदिर आहे. वाव जबरदस्त आहे, जबरदस्त मस्त परिसर आहे हा. आणि जागा भारी एकदम. हे बघा असं मंदिर आहे, भारत माता मंदिर. इकडे चप्पल वगैरे ठेवतोय. आपलं राष्ट्रीय गीत बघा इकडे, वंदे मातरम. हे आहे भारत माता मंदिर. वाव मस्त. पुण्यभूमी भारत. आपला नकाशा आहे भारताचा. सगळ्या नद्या दाखवलं मस्त आहे. गोदावरी सर्व याच्यामध्ये दाखवलंय बघा. कृष्णा, कांची, विजयनगर, कावेरी नदी, कृष्णा नदी सर्व आहे. त्र्यंबकेश्वर आहे, नागेश्वर, द्वारिका, अमरनाथ तिकडे वरती, सिंधू नदी, सरस्वती नदी, मथुरा, यमुना नदी, हरिद्वार, काठमांडू, अयोध्या. मस्त. आपलं राष्ट्रीय गीत बघा तिकडे, भारत माताची बाजू. हे असं मंदिर. भारत माता मंदिराचं आपलं दर्शन झालंय सकाळी सकाळी आणि खूप मस्त वाटलंय. आणि ह्या लोकांना सांगितलं चप्पल वगैरे घेऊन या, तरी पण चप्पल वगैरे घेऊन आले तर शूज हातात घेऊन. तन्मयने आणले पण तरी पण शूज घातले. आता 17 वेळा चप्पल काढावे लागणार आहे आता. झाड आहे बेलाचं आणि फळबाग केवढे मोठे मोठे आहेत त्याच्यावरती. पहिल्यांदा बघते मी, फर्स्ट टाइम आहे, पण नाही मी बघितलंच नाही कधी. शंकर भगवानाला वाहणार आहे आपण जो बेल आहे, बेलपत्र ते हे आहे. आणि त्याला बघा फळं आले मस्त मस्त मोठी मोठी वरती. इथे पार्किंगला गाडी लावली आम्ही अंडरग्राऊंड. आणि आता चाललोय महाकालचं दर्शन घ्यायला.
कुठून इथून? हां, हे बघा अशी दुकानं आहेत, अशी गल्ली आहे छोटीशी. ॲक्च्युली जो मेन रस्ता आहे तो बनतोय वाटतं तिकडे. आम्ही खूप फिरून फिरून इकडे आलो आहे. तर तो मेन रस्ता बघा बाजूचा, इकडून बाजूचा जो रस्ता आहे तो मेन रस्ता आहे, पण तिकडे बनतोय तो रस्ता, तयार होते बघा, काम चाललं आहे तिकडे. त्या रस्त्याचं काम चाललं आहे म्हणून ह्या गल्लीतून शॉर्टमध्ये ही सर्व दुकानं लावली बघा. तेव्हा असं काम चालू आहे रस्त्याचं, जो मेन रोड आहे त्याचा. हो, आपल्याला तिथे जायचं त्या मंदिराच्या, तिथे मंदिर आहे. महाकाल. जय जय श्री महाकाल. चंदन तिलक, चंदन तिलक, हां चंदन तिलक लावतात त्याच्याकडे. चंदन तिलक, चंदनाचं कपडा पण थोडंसं आहे. थंड वाटतंय, थंड थंड वाटतं एकदम. मस्त एकदम गार आहे. वाव, मस्त थंड थंड आहे, थंड मस्त लगता है। हाँ, बाबा का चंदन है, दुखना बंद हो जाता है। क्या बात कर रहे हो? माथा दुखना बंद हो जाता है। देखना कोई महसूस होगा। अच्छी बात है, होना चाहिए. आता आई लावते. आई थंड वाटते काय? चांगलं वाटतं. आता दुकानामध्ये हारफुल घ्यायला चाललो आणि गर्दी बघा केवढी आहे. गडबड आहे. नागपूस काय वाला आता नहीं पूछा आता पुसा रुमाला नाही. इधर रोको चप्पल इधर कैसा नाक हुआ है देखो इंसान लाल प्रसाद मंदिर में रख लेंगे, एक आपको दे देंगे। ये पूजन जाता भैया, सब अंदर रखेंगे, एक आपको मिलेगा। दीदी 10 रुपए का फूल का डालिए, 40 रुपए का लोटस है, 150 का एक बॉक्स है, 350 का पूजन है, सब अंदर चढ़ेगा, एक प्रसाद में। VIP-चं तिकीट आहे 250 रुपये. नॉर्मल याच्यामध्ये चाललो आहे. आपल्याला काय, अरे बापरे, सर्व काम चालू आहे सर्वीकडे. आपल्याला तिथे मंदिरात जायचं आहे. आई नाही बाबू दोघं जण. हे बघा नागधारी गणेश मंदिर इथे, अतिप्राचीन श्री दत्त मंदिर. आता नागधारी गणेश मंदिराचं दर्शन झालं आपलं आणि पुढे आपण आता महाकालेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे. तिथे काय व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे. आपण आतमध्ये गोप्रो वगैरे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. आपण दर्शन घेऊन येऊया, त्याचा आजूबाजूचा परिसर आपण दाखवूयात. श्री बडा गणेश मंदिर, त्याच्यामध्ये आपण तिकडे जातो आता गणपती मंदिरामध्ये. बघा मस्त असं आपले बाप्पा. लवकर या. और या. बोला गणपती.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. बघा परत आतमध्ये असं आहे जायला गणपती मंदिराच्या तिथून. त्याच्यामध्ये कृष्ण भगवान आहे. पंचमुखी चिंतामणी हनुमानजी इथे बघा, हनुमानाचं मंदिर आहे. आता यशोदा आणि बालकृष्ण म्हणजे सीताराम. नवग्रहांचं दर्शन. वाव. नंदेश्वरी महाराज. कैलाशपती महादेव. श्री कैलाशपती महादेव. शेषनाग. बघा दुर्गा माताचं मंदिर. आतमध्ये आम्ही जे बडा गणेश मंदिर आहे त्याच्या आतमध्ये गेलो तर ते आपल्या आतमध्ये खूप सारी मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये कृष्णाचं मंदिर आहे, पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे, नवग्रहाचं मंदिर आहे आणि यशोदामाई आपली. यशोदामाईचं आणि आपलं शंकर म्हणजे ह्यांचं भोलेनाथचं मंदिर आहे. भोलेनाथचं आहे. आणि परत तिथून मग शेषनागाचं बघितलं मी. दुर्गा माताचं पण आहे. दुर्गा माताचं बघितलं. बरेच आहे आणि नवग्रह आहे तिकडे. नवग्रह. बरेच खूप सारे असे मंदिर आहेत. मस्त वाटलं आतमध्ये जाऊन. अगोदर हे बोलत होते नाही म्हणून इथूनच पाया पडूया आपण एका मंदिरातून जाऊन आलोय बाप्पाच्या, तर नको बोलत होते पण मी म्हटलं चला जाऊया म्हणून आता एवढा आलोय ते दर्शन घेऊनच जाऊया. मस्त वाटलं आतमध्ये जाऊन. आणि गर्दी बघा लास्टपर्यंत किती गर्दी आहे हे बघा. महाकालच्या दर्शनासाठी लोक बघा किती आले. हे बघा भारी असं हा रोड आहे, मस्त सुटसुटीत आहे पण पब्लिक बघा किती आहे. आज मला वाटतं 2 दिवस सुट्टी आहे लोकांना ना म्हणून अजून जास्त गर्दी आहे. इथून त्या लाईनमधून जातोय आम्ही प्रवेशासाठी. किती वेळ लागतो बघूया आपण. ॲक्च्युली तिकडे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे काय दाखवता येणार नाही आतमधलं. आणि अशी लाईन आहे. हा एवढा परिसर सर्व त्या लाईन वगैरे लावण्याचा परिसर आहे असं. ऊन पण येतं डोळ्यावरती समोर. बोलता पण येत नाही धडपणे असं. डोळ्यावरती ऊन येतोय. सकाळी सकाळी मस्त थंडी पडलेली. आता जरा गरम होतंय ऊन वगैरे पडला ना म्हणून. हर हर महादेव. हर हर महादेव. आई तुला कसं वाटलं? आईला मस्त वाटलं. आईला यायचं होतं फिरायला. तुझ्या नशिबात होतं म्हणून आली बघा. आणि पप्पाने आले. खूप फिरायचंय खूप फिरायचंय. गोडबोले काय बोलताय बोला जरा. आता काय बोलतोय आता 1 किलोमीटर मला वाटतं लाईन आहे म्हणजे असं चालायचंच आहे. आणि दर्शन मला वाटतं अर्धा तासात होतं. अर्धा ते 1 तासात. आता बघूया. आता मला वाटतं क्राऊड वाढलाय. हां मगाशी आम्हाला जी माणसं 2 मिळालेली ती बोलली की अर्ध्या तासात दर्शन होते म्हणून. तर आता आपण बघूया किती वेळात दर्शन होतंय आपलं. इकडे महाराष्ट्रातले लोक खूप येतात. मराठी चालायला खूप आहे. आणि आम्हाला भेटली होती वसईची मुलं. त्याने आमचा चॅनल सबस्क्राईब केला लगेच त्या मुला. परिसर बघा किती मस्त आहे. महाकालेश्वरच्या समोरचा जबरदस्त बनवलंय ना. ग्रीन पण आहे सर. थंड वाटते इथे. श्री महाकाल महालोक में आपका हार्दिक स्वागत है. पूर्ण मस्त असं झाडं पण लावलेत ग्रीनर. नंदी मस्त 2 आहेत. महादेव बोले बोले बोले. 2-3 किलोमीटर आम्ही फिरून आलोय. भारतमाता मंदिर जिथे आहे ना त्याच्या बाजूलाच एक्झॅक्टली मंदिर आहे. आणि हे बघ किती भारी असं आहे मस्त. वाव गोडबोले जबरदस्त ना. हे बघ कांचनाचं झाड जे आम्ही गावाला लावलंय ते. जबरदस्त बनवलं. ऋषी व ऋषी तिकडे गणपती बाप्पा जबरदस्त आहे गोडबोले. हे मला लय आवडलं. हर हर महादेव. हर
महादेव हर हर महादेव हर हर महादेव बम बम भोले बम बम भोले बम बम भोले हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. वाव. सगळे शंकर बाबांचेच अवतार असतात. हे बघा किती भारी भारी आहे. पूर्ण हे केलंय नदीच्या काठी. नदीच्या काठी. जबरदस्त. केलं पाहिजे ना. अनाउंसमेंट हो रहा है. हे बघ मस्त अनाउन्समेंट करतात बघा. सर्व सांगतायत, अनाउन्समेंट करतायत. कचरा वगैरे टाकू नये इकडे. मस्त. सरस्वती बघा इकडे. हे अमृत मंथन विष भाषण करताना जबरदस्त बनवले. तिकडे बघ नटराज. हा पण एक नंबर गेटने हे सगळं नसतं बघायला भेटलं. वाव कसलं आहे खतरनाक. बघू स्पेशल आहे. मस्त मस्त असं आहे. तिकडे झाडं बघा किती भारी आहेत कुंड्यांमध्ये. ते बघा भारत माता मंदिर इथे हे आहे आणि त्याच्या बाजूलाच एकदम पण एकदम फिरून यावं लागतं आहे ह्याच्यासाठी. बघा मंदिर आहे महाकालेश्वरचं आणि आपल्याला अलाउड नाही आतमध्ये व्हिडिओ काढणं. हे तुला अजून फिरूनच ना शिर्डीसारखं असणार बाबू. कळलं. बघा प्रवेशद्वार आहे आदेश महाकाल. इथून आपल्याला जायचं आहे तर मोबाईल वगैरे अलाउड नाही आपल्याला. हे बघा एक्झिट आहे. बाहेर पडलो आता आम्ही मंदिरातून. दर्शन झालं व्यवस्थित. आता निघालो. महाकालचं मंदिर हे असं आहे बघा. आणि हा सर्व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा. साफसफाई पण सारखी व्यवस्थित आहे मस्त. इकडे हे आहे महाकाळेश्वर मंदिर. ही नदी आहे आणि तर हे जे मंदिर आहे महाकाल लोक ते पूर्ण नदीच्या बाजूला आणि नदीवरतीच वसवलेलं आहे. आता आम्ही चाललो त्याच्या बाजूला हरसिद्धी माताचं मंदिर आहे. तिकडे आता आम्ही सर्व दर्शन घ्यायला जातो. चला. हे बघा हे इथे मंगळसूत्र वगैरे घेतलेत आपण पोरींना ताईला वगैरे. आणि बाबू बघा गाठी करतोय तिकडे कलाकार आहे. डमरू वाजवतोय. कापूस फेवरेट. प्रसाद काउंटर. इकडे बघा रंजिता प्रसाद घेते महाकालेश्वर उज्जैनचं. त्या लाडू असतात की मिठाई बर्फी असते. बघा इकडे पण मंदिर आहे. गोडी बाबा इकडे सर्व बसले. सर्व दुकानच दुकान आहे तिकडे. हे बघा मॅचिंग सर्व महाकाल. चला